मतदारमध्ये खासदार हे शिवसेनेचे किंवा महाविकास आघाडीचे आहे. तुम्हाला माहित असेल की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 20 वर्षापेक्षा ऑलरेडी जास्त काळ शिवसेनेचे खासदार आहेत ना. लोकसभेला लोक मतदान करतात, अनेकदा विधानसभेलाही केलेलं आहे. त्याला कारण आपल्यालाही माहिती आहे. तुमचा कुठला मतदारसंघ, नगर आमदार कशा पद्धतीने जिंकतात, त्यासाठी काय काय उपद्व्याप केले जातात, अचानक ते हिंदुत्ववादी कसे होतात, या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत असतात. जोपर्यंत लोक काही भागामध्ये निर्भय होऊन मतदान नाही तोपर्यंत काही गोष्टी सहन कराव्या लागतात. हीच नगर शहरामध्ये अनिल राठोड यांची कमतरता जाणवते या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण आता या भागातला मूळ पक्ष जो आहे, दोन्ही भागात, हा शिवसेनाच आहे. लोकांमध्ये रुजलेला पक्ष हा शिवसेना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्या पक्षाचं काम चालू आहे. एखाद दुसरी निवडणूक हारली म्हणजे त्या पक्षाला कमजोरी आली, तो पक्ष नष्ट झाला असं होत नाही. विशेषतः शिवसेनेच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्रातला सगळ्यात जुना राजकीय पक्ष कोणता असेल तर तो शिवसेना आहे. आजही तो आहे. आणि आम्ही ठरवलेलं आहे की पुढला जो काळ आहे, आता निवडणुका नाही आहेत, 2.5 वर्ष कोणत्याही निवडणुका नाही आहेत. काही भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषदा, नगरपालिका झाल्यात, काही ठिकाणी व्हायच्या. हा सर्व काळ आम्ही सगळे पक्ष बांधणीसाठी आम्ही झोकून देणार आहोत. मी काल इथे आलो, पाहिलं, लोकांनाही भेटलो. आमचे जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख सुनील शिंदे, सगळे जिल्हा प्रमुख आहेत तिथे, उपनेते साजन पाचपुते आहेत आमचे. प्रत्येकजण जिद्दीने कामाला लागलेलं आहे. ही वावटळ आहे. म्हणजे जिल्ह्यामध्ये कोण आहेत ओरिजिनल? सगळे मूळचे काँग्रेसवाले आता शेपट्या घालून भाजपात गेले, आपली संस्थानं वाचवण्यासाठी गेलेत ना. जेव्हा आमच्याकडे सत्ता होती तेव्हा हे सगळे लोक आमच्या पक्षामध्ये होते. बाळासाहेब ठाकरेंच्या पायाशी बसायचे. मी बघितलेलं आहे. खुर्चीवर पण नाही बसायचे. हिंदू हृदय सम्राटांच्या पायाशी बसायचे किंवा उभे राहायचे. तेव्हा ह्यांना काही पक्ष वगैरे नसतो. या लोकांना जिथे सत्तेची हवा आहे, वारा आहे, तिथे हे जात असतात. आज फडणवीस आहेत, मोदी आहेत, उद्या राहुल गांधी जर सत्तेवरती आले देशात आणि महाराष्ट्रामध्ये परत महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे सत्तेत आले, तर हे सगळे लोक आमच्या रांग लावून उभे असतील. जनतेचा नाईलाज आहे म्हणून काही प्रमाणात त्यांना मतदान करतात. पण ज्या पद्धतीनं इथे मतदान करून घेतलं किंवा झालं, हा भ्रष्टाचार आहे. साधारण 1 कोटी अपात्र महिला लाभार्थी लाडकी बहीण योजनेमध्ये कशा प्रकारे त्यांना पैसे वाटले गेले, दिले गेले, हे समोर आलंय. 1 कोटी, साधारण 1 कोटी. तुम्ही बेकायदेशीरपणे या पैशाची अफरातफर केली मतं विकत घेण्यासाठी. सरकारी तिजोरीचा हा उघड अपहार आहे. ज्यांनी ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे त्यांच्यावरती आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. हा सरकारी तिजोरीचा अपहार आहे. का बँकेमध्ये किंवा सरकारी खात्यामध्ये 500 रुपयाचा अपहार झाला तरी गुन्हे दाखल होतात, त्यांना बडतर्फ केलं जातं. आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, त्यातले अजित